आता बातमी समोर येते बांधकाम कामगार योजनेअंतर्गतील जर बांधकाम कामगाराने भरलेला शिष्यवृत्तीचा क्लेम असेल तो खूप दिवसांपासून पेंडिंग मध्ये दाखवला असेल किंवा त्याला अस्वीकार करण्यात आलेला असेल तर आपले जे उच्च अधिकारी आहेत जे की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत संपूर्ण काम करत असतात त्यांनी एक ऑफिशियल नोटिफिकेशन दिलेली आहे। जर बांधकाम कामगाराने आपल्या अर्जामध्ये काही बदल घडवून आणले तर त्याचा जो फॉर्म आहे तो लवकरात लवकर अप्रूव्ह करण्यात येईल आणि त्या कामगाराला फक्त आणि फक्त एकाच टप्प्यामध्ये त्याची जी रक्कम आहे ती त्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल असं आपलं महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जे अधिकारी आहेत त्यांनी एक ऑफिशियल नोटिफिकेशन दिलेले आहे। यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे आपण ते सर्वात अगोदर जाणून घेणार आहोत, पण ते व्हिडिओ पाहण्या अगोदर तुम्ही लवकरात लवकर या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून आम्हाला देखील तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी आनंद वाटतो आणि आपल्या कामगार मित्रांमध्ये आजचा हा व्हिडिओ शेअर करून टाका की जेणेकरून त्यांना देखील आजचा हा महत्त्वाची बातमी किंवा तुम्ही याला नवीन अपडेट किंवा न्यूज देखील म्हणू शकता ही संपूर्ण त्यांना कळणार आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी जे मंडळ आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल। तुम्ही जे स्कॉलरशिपचे फॉर्म भरताय किंवा बांडी सेटचा फॉर्म भरताय, रिन्युअलचा फॉर्म भरताय किंवा पीटीसाठी फॉर्म भरताय, या संपूर्ण फॉर्मचे जे कामं आहेत ते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळच करत आहे। आता असं बांधकाम कामगार ज्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरला आहेत आणि त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्यांनी सांगितलेली आहे आणि ही जी बातमी आहे मी तुम्हाला ती अगोदरच सांगितलेलं आहे। ती कशाबद्दलची आहे? ज्या लोकांची फॉर्म पेंडिंग मध्ये आहे किंवा ॲक्सेप्ट झालेले आहेत आणि तरी देखील त्यांचं जी बँक खाता आहे त्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा करण्याचं हे जे नवीन धोरण आपल्या महाराष्ट्र सरकारने आपल्या समोर आणलेलं आहे। आता यामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न काय केलेला आहे की कामगारांचा शिष्यवृत्ती अर्ज जर पेंडिंग मध्येच दिसत आहे। आता तुमचा अर्ज पेंडिंग मध्ये का दिसतो? आता मी तुम्हाला सगळ्यात अगोदर ते समजून सांगतो। चुकीचे कागदपत्र भरल्याने तुमचा अर्ज पेंडिंग मध्येच दिसतो। त्यानंतर तुम्ही चुकीची स्कीम निवडल्याने देखील तुमचा जो अर्ज आहे तो पेंडिंग मध्येच दिसतो। त्यानंतर तिसरं कारण काय आहे? तुम्ही चुकीची बँकेची माहिती भरलेली आहे किंवा बँकेचे डिटेल्स आहेत तुम्ही त्या चुकीच्या भरलेल्या आहेत, त्यामुळे देखील तुमचा फॉर्म पेंडिंग मध्येच दिसतो। आणि जर खूप सारे फॉर्म असतील, याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आणि सगळ्यात हेच कारण असतं जास्त करून, जास्त अर्ज किंवा जास्त फॉर्म आपल्या महाराष्ट्र सरकारकडे असतील तर त्यांना एक एक चेक करण्यासाठी, एक एक चेक फॉर्म करण्यासाठी जास्त कालावधी लागतो। आणि तुम्हाला तर माहिती आहे एवढी मोठी रक्कम द्यायची ती काही फुकाट देता येत नाही, त्याचं व्यवस्थित चेकिंग केलं जातं आणि त्यानंतरच तुम्हाला तो लाभ दिला जात असतो। तो एक वेळ लागतो। या ठिकाणी फॉर्म पेंडिंग मध्ये राहण्याचे अजून एक कारण काय आहे की फॉर्म चेक करण्यासाठी कालावधी लागत असतो, यासाठी खूप सारे अधिकारी लागतात आणि वेगवेगळ्या स्टेजेसवरती ही जी कामे आहेत ती संपूर्ण कामे चालत असतात। त्यानंतरच तुमचा फॉर्म जो आहे तो ॲक्सेप्ट करण्यात येतो आणि त्यानंतरच तुम्हाला जो लाभ आहे तो देण्यात येत असतो, पण यासाठी कालावधी लागतो आणि तुम्ही देखील या कालावधीसाठी वाट पाहायची आहे। पण आता महाराष्ट्र सरकारचं सांगणं काय आहे? तुमची जी धोक्याची घंटा आहे ती कमी झालेली आहे, चिंता करायची गरज नाही आहे। कारण आता लवकरात लवकर जे जे फॉर्म आहेत किंवा जे अर्ज आहेत जे पेंडिंग मध्ये होतं ते संपूर्ण अर्ज आता स्वीकार करून कामगारांच्या बँक खात्यामध्ये लांब पाठवला जाणार आहे। लांब मध्ये या ठिकाणी थोडीशी चूक झालेली आहे, लांब न म्हणता या ठिकाणी लाभ लवकरात लवकर पाठवला जाणार आहे। आणि प्रत्येक बांधकाम कामगार ज्याने स्कॉलरशिपचा फॉर्म भरला होता तो चिंतेतच होता की आम्ही भरलेला फॉर्म पेंडिंग मध्ये का दाखवत आहे, आम्हाला योजनेपासून वंचित तर ठेवलं जाणार नाही ना, किंवा आमचा जो लाभ आहे तो आम्हाला मिळणार नाही ना, असे वेगवेगळे प्रश्न त्या कामगाराच्या मनामध्ये येत होते। पण महाराष्ट्र सरकारने ही जी ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ही पाठवून प्रत्येक बांधकाम कामगाराचं हे जे काम आहे ते सोपं केलेलं आहे आणि प्रत्येकाची चिंता ही मिटवलेली आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त हीच ऑफिशियल जी नोटिफिकेशन आहे ती मला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायची होती, पण तुम्हाला जर एवढीच माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही आता जाऊ शकता। पण आता मी यापुढे एक गोष्ट समजून सांगणार आहे, जर तुम्हाला ती समजून घ्यायची असेल किंवा माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकता। ती म्हणजे कोणती? तुमचा जो फॉर्म आहे त्याला अप्रूव्ह कसं केलं जातं, त्याची चेकिंग कशी केली जाते, ती प्रोसेस काय असते ती आज मी तुम्हाला समजून सांगणार आहे। कारण खूप दिवसांपासून तुमचे कमेंट येत होत्या की आम्हाला ती प्रोसेस जी आहे ती समजून घ्यायची आहे आणि दादा त्यावरती एक व्हिडिओ बनवा। आता सेपरेट व्हिडिओ बनवला तर एवढा टाइम नसतो, पण याच व्हिडिओमध्ये वेळ मिळालेला आहे तर ते तुम्हाला समजून सांगितलं जाणार आहे। आता या ठिकाणी पहिला टप्पा असतो तो म्हणजे आपण आता सुरुवात करत आहोत, पहिला टप्पा असतो फॉर्म भरण्याचा।
आता कामगाराने संपूर्ण कागदपत्र घेऊन व्यवस्थित ज्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे, सायबरमध्ये भरू शकता, सेतूमध्ये भरू शकता, घरी भरू शकता किंवा तुम्ही आपल्या मंडळ जे आहे ज्या ठिकाणी त्या मंडळामध्ये जाऊन देखील फॉर्म भरू शकता. आता तुम्ही फॉर्म भरलाय, आता फॉर्म भरल्यानंतर दुसरी स्टेप येते. ती म्हणजे कोणती स्टेप असते? ती स्टेप असते ती म्हणजे व्हेरिफिकेशनची. आता व्हेरिफिकेशनला डायरेक्ट बोलवलं जात नाही. फॉर्म भरताना तुम्हाला तुमच्या पसंतीची तारीख मागितली जाते किंवा सांगायला सांगितली जाते. आता या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या आवडतीचा नंबर नाही सांगायचा. तुम्ही कोणती तारीख सांगायची, ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी आहे किंवा ज्या दिवशी तुम्ही फ्री आहात, मोकळे आहात, त्या दिवसाची तुम्हाला तारीख सांगायची आहे, की जेणेकरून तुम्ही कुठल्याही प्रकारची अडचण न येता आपल्या मंडळापाशी जाऊन किंवा आपल्या जिल्हा सुधार केंद्राला जाऊन तुमची कागदपत्रांचं जे व्हेरिफिकेशन आहे ते व्हेरिफिकेशन करून घ्याल, की जेणेकरून तुम्हाला भविष्यात कुठलीही अडचण येणार नाही आणि तुमची ही सेकंड स्टेप देखील पूर्ण होणार आहे. आता थर्ड स्टेप असते ती म्हणजे तुमची चेकिंगची, फॉर्म चेकिंगची. आता यामध्ये कामगाराला काहीच करायची गरज नसते. ही जी थर्ड स्टेप आहे, या थर्ड स्टेपपासून मंडळाचं काम असतं. आता मंडळ या ठिकाणी काय करतं, या तिसऱ्या चेकिंगमध्ये तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये पाठवतं. पेंडिंगमध्ये पाठवतं म्हणजे काही एरर नसतात, त्यामध्ये काही त्रुटी नसते. पेंडिंगमध्ये आपल्या मंडळाला वेळ लागत असतो तुमचा फॉर्म चेक करण्यासाठी, कारण एकाच बांधकाम कामगाराचा या ठिकाणी फॉर्म नसतो. वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म असतात. जसं रिन्युअलचं फॉर्म झालं, ते देखील मंडळाला चेक करावे लागतात. रिन्युअलचा फॉर्म झाल्यानंतर स्कॉलरशिपचे फॉर्म असतात. आता तुम्ही जी भरलाय ती स्कॉलरशिप नसते, या ठिकाणी वेगवेगळी असते. तुम्ही एक उदाहरण सांगतो, MSCITची देखील या ठिकाणी स्कॉलरशिप असते, त्यांचे देखील फॉर्म चेक करावे लागतात. त्यानंतर कामगाराचं लग्न, कामगाराचे लग्नाचे फॉर्म असतात, ते देखील त्यांना पुरवले जातात किंवा जो कामगार आहे त्याच्या पहिल्या मुलीच्या लग्नाचे खर्च भागवण्यासाठी देखील 51,000 रुपयाचा लाभ दिला जात असतो. त्याचे फॉर्म त्यांना चेकिंग करावे लागत असतात. त्यानंतर या ठिकाणी मृत संबंधातील देखील फॉर्म असतात. त्यानंतर लग्नाचे झाले, डिलिव्हरीचा एक झाला, समजा एखादा कामगार असेल, त्याच्या पत्नीची डिलिव्हरी झाली असेल, तर त्या डिलिव्हरीचा खर्च भरण्यासाठी देखील या ठिकाणी लाभ दिला जात असतो. त्याचे देखील फॉर्म त्यांना चेक करावे लागत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे ते म्हणजे नवीन कार्ड, म्हणजेच तुमचं जे नवीन कार्ड आहे ते नवीन कार्ड काढण्याचे देखील फॉर्म त्यांना ॲक्सेप्ट करून अप्रूव्ड किंवा डिसअप्रूव्ड करण्याचं काम करावं लागत असतं. एवढे सगळे कामं एकच मंडळ हँडल करतं. त्यासाठी या ठिकाणी वेळ लागत असतो आणि या तिसऱ्या स्टेपमध्येच तुमचा फॉर्म जो आहे तो पेंडिंगमध्ये टाकला जातो. आणि जसा वेळ मिळेल, जसा तारीख असेल, तुमचं जसं शेड्यूल ठरवलेलं असेल, त्या शेड्यूलच्या हिशोबाने तुमचा जो फॉर्म आहे तो ॲक्सेप्ट किंवा इनॲक्सेप्ट, स्वीकार किंवा अस्वीकार करण्याचं आपले जे अधिकारी आहेत ते काम करत असतात आणि तुमचा जो फॉर्म आहे तो तिसऱ्या स्टेपमध्ये जात असतो. आता चौथी स्टेप म्हणजे कोणती? एकतर तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होणार, तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होणार, ॲक्सेप्ट नाही झाला तर तुमचा फॉर्म काय होणार? इनॲक्सेप्ट होणार. या दोनच गोष्टी होणार चौथ्या स्टेपमध्ये. आता आपण सगळ्यात अगोदर जाणून घेऊ, इनॲक्सेप्ट झाला तर काय करायचं. इनॲक्सेप्ट झाला तर मित्रांनो, वेळ असेल, समजा त्या विद्यार्थ्याचं, विद्यार्थिनीचं त्या वर्षातील शिक्षण चालू असेल, अर्ध झालं असेल किंवा आत्ता चालू झालं असेल, तर तुम्ही पुन्हा एकदा फॉर्म भरायचा आहे. पण शिक्षण संपलेलं असेल, सुट्ट्या लागलेल्या असेल, तर ही चुकी करायची नाही. फॉर्म भरला तरी पुन्हा रिजेक्ट करण्यात येईल. पण शिक्षण चालू आहे, अजून त्या वर्गामध्ये शिकत आहे तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी, तर तुम्ही पुन्हा एकदा फॉर्म भरू शकता आणि पुन्हा तुमची चुकी जी आहे ती चुकी सुधारून तुमचा फॉर्म स्वीकार करून त्याचा लाभ घेऊ शकता. आता आपण या चौथ्या स्टेपमध्ये बोलणार आहोत की तुमचा फॉर्म जो आहे तो ॲक्सेप्ट झालेला आहे, तर तुम्ही काय करायचं. तर या ठिकाणी देखील मी तुम्हाला सांगितलंय की या तुम्हाला तिसऱ्या स्टेपपासून काहीही करायची गरज नाही. या ठिकाणी संपूर्ण जे काम आहे ते आपलं सरकारच करत असतं, आपले अधिकारीच करत असतात. आता तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला काहीच करायचं नाही. हे जे आपलं मंडळ आहे ते तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट करेल. तुमचा फॉर्म पेंडिंगमधून निघून ॲक्सेप्टमध्ये जाऊन पडेल. ॲक्सेप्टमध्ये जाऊन पडल्यानंतर तुम्हाला असा मेसेज येईल की तुमचा फॉर्म जो आहे तो स्वीकार करण्यात आलेला आहे आणि पुढील कार्यवाहीसाठी मंडळाकडे पाठवण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही काय करून घ्यायचं आहे की आता या ठिकाणी मंडळाकडे पाठवून गेलेला आहे. यावेळेस तुमची 5वी स्टेप चालू होते. 5व्या स्टेपमध्ये काय असतं, तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्याचं काम सुरू या ठिकाणी होत असतं आणि तुमचा फॉर्म ज्या दिवशी ॲक्सेप्ट होईल त्या दिवसापासून कमीत कमी 10 दिवस आणि जास्तीत जास्त 30 दिवस तुम्ही वाट पाहायची आहे. या कालावधीमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे हे जमा झालेच पाहिजे. जर जमा झाले नाहीत तर तुम्हाला मंडळाच्या ठिकाणी जाऊन या संदर्भातील माहिती घ्यायची आहे. तर मित्रांनो, मी जी ही तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे, हीच आपले बांधकाम कामगार या संघटनेमधील प्रत्येक अधिकारी ही प्रोसेस फॉलो करतो आणि तुमचा जो फॉर्म आहे तो अर्ज किंवा तुम्ही केलेला क्लेम असेल त्याला अप्रूव्ह किंवा डिसअप्रूव्ह करण्याचं काम करतो. आणि याद्वारे तुमचे स्कॉलरशिपचे जे फॉर्म असतात किंवा जे अर्ज असतात ते पेंडिंगमधून काढले जातात आणि तुम्हाला
तुम्हाला एकाच टप्प्यामध्ये पैसे दिले जातात। ही जी स्कॉलरशिप आहे ती एकाच टप्प्यामध्ये दिली जाते। या ठिकाणी तुम्हाला 2-3 टप्पे केले जात नाही आणि एकाच टप्प्यामध्ये तुम्ही केलेला लाभ किंवा तुम्ही केलेला अर्ज तुमचा पेंडिंगमध्ये काढून तुम्हाला लाभ दिला जातो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढीच माहिती सांगायची होती। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा। या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंटमध्ये विचारू शकता, पण तुमची कमेंटचं उत्तर त्याच वेळेस मिळेल ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओला लाईक केला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल। अन्यथा तुमच्या कमेंटचं उत्तर दिलं जाणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा। तर भेटूया पुढील अजून एक महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत रामकृष्ण हरी।